सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. कालच्या भागात आपण बघितलं की अहिल्याबाईंना अंगात ज्वर भरला होता आणि त्यांना रेणू अगदी बळजबरीने ओढून वाड्यावर घेऊन आली होती. पुढे बघूया. दुसऱ्या दिवशी मल्हारराव आणि खंडेरावांच्या पुतळ्यांची स्थापना झाली. अहिल्याबाईंनी हार पुष्पे वाहून नमस्कार केला. अंगी थंडीताप होताच. थोडे बरं वाटल्यावर त्या महेश्वरी परतल्या. श्रावण सरला. भाद्रपदातील गौरी गणपती दाने झाली. पितृपक्षातील श्राद्धे आली आणि त्यांच्या नेत्री पुन्हा अश्रू दाटू लागले. अश्रू कुणास दिसू नये म्हणून नर्मदा तीरी मुद्दाम लहान गुफा केली होती. तिथे जाऊन बसत. अलीकडे त्यांचा अश्रूवर ताबाच उरला नव्हता. वारंवार भूतकाळात जावे, अश्रू ढाळावे. त्यातच सर्व पितृ अमावस्येस 30-40 जुलाब आणि उलट्या झाल्याने 3 दिवस दोन्ही द्वारे मोकळी झाल्याने सर्वांचा होश उडाला. वैद्यांची पराकाष्ठा सुरू होती. अखेर पंचमीपासून थोडाफार गुण येऊ लागला. हरकूआईंनी 5 सालाआधी विठ्ठल शामराजांनी नाना फडणीसांना लिहिलेले पत्र अहिल्या वाचून दाखवले. त्या पत्रात तुकोजी, नारो गणेश यांची सर्व कारस्थाने, श्रीमंतांनी तुकोजीस दिलेली समज, मातोश्रींची कृपा संपादन करण्याची ताकीद, तुकोजींनी मातोश्रींच्या केलेल्या अमर्यादा बाबत केलेला निषेध, या सर्व मसुद्यांनी भरलेले पत्र ऐकून त्या समाधान पावल्या. हरकूआईंनी दाखवलेल्या पत्राने अहिल्याबाईंच्या मनातील नानाविषयींचा किंतु निघाला. त्यांनी लगेच नानांना पत्र लिहायला सांगितले. त्यात त्या म्हणतात, आमचा ग्रहकलह आपणास विदितच आहे. आपला माझेवर असलेला लोभ देखता आपण तुकोजीकडे चौफेर चौकशी केल्यास साराच गुंता, अवघा भेद सिद्ध होईल. माझे वय झाले. डोळ्या देखत इतका अनाचार सहन होत नाही. नारो, सुभेदार, अनावर मी एकटी झुंजते. श्रीमंतांचे कल्याण जपते. पत्र रवाना केल्यावर त्या थोड्या शांत झाल्या. सिरोंज परगण्यातील एक विधवा न्यायमंदिराच्या दाराशी बसलेली पाहून अहिल्याबाईंनी त्वरित बोलावून म्हणाल्या, खेड्यापासून महालापर्यंत आमच्या पंचायती न्याय करतात. मग तुम्हाला न्यायासाठी महेश्वरीपर्यंत येण्याचे कष्ट का पडावे? विधवा घाबरून बरोबर आलेल्या लोकांकडे बघत असतानाच तिला आश्वस्त करत बाई म्हणाल्या, न घाबरता तुमची तक्रार कथन करा. मातोश्री, मी निपुत्रिक असल्यामुळे दत्तक घेण्यासाठी खेमजी रघुजी नावाचा कामविस्तार 3 लाख रुपये नजराणा मागत आहे. तिथल्या तिथे त्या विधवेस दत्तक घेण्याची सही, शिक्क्यानिशी परवानगी, पत्र, पोशाख, कंठा देऊन म्हणाल्या, सुखाने मूल दत्तक घ्या. आणि विसाजीस आज्ञा केली की खेमजी रघुस दंडाची रक्कम 5,000 रुपये भरणा घेऊन त्याला कामावरून कमी करा. यापुढे लाचखोरीबद्दल याहून कठोर सजा होईल. माझ्या राज्यात कुणावरही अन्याय नको आणि स्त्रियांवर तर मुळीच नको. न्यायदानाचे काम आटपून अहिल्याबाई उद्विग्न मनाने वाड्यात परतल्या. माझ्या दैवी रोष तरी कुणाकुणाचा आहे हे सटवाईच जाणे. तुकोजी, त्याची पोरे, बापू होळकर, कामविस्तार सर्व दंभमोहाने नाना तऱ्हेच्या व्यसनांनी पछाडलेले, नाना फडणीसांची शिस्त अव्वल, महाबुद्धिमान पण मद्य रांडांपायी, एवढी सत्ता असून उपयोग काय? अवघे कागदी घोडे नाचवतात. समक्ष कोणी का येऊ नये? सर्वांवर दाब, नीतिनियम ठेवायचे तर स्वतः स्फटिकवत असावं ना. ही खुंटाची माणसंच अशी वागू लागली तर डेऱ्यांचे दांडे होण्यास वेळ तो काय? त्यांचे मन अगदी आक्रसून गेलं. नथोबास उत्तम तयार करावं तर तो स्वस्त नाही. सतत ज्वर, त्यात दुसऱ्या लग्नाचा हट्ट. दुसरी बाई लागतेच कशाला?
बाई जर एका पुरुषासंगे एकनिष्ठेने राहू शकते तर पुरुषास परवानगी दिले कोणी? अहिल्याबाई विचारांच्या आवर्तनात असतानाच मुक्ताबाई एका गोंडस, सुकुमार, सुंदर अशा मुलीला घेऊन आल्या आणि म्हणाल्या, मातोश्री, ही तुमची दुसरी नातसून. त्या मुलीने नमस्कार करताच अहिल्याबाईंच्या छातीत दाटून आले. स्वतःला सावरत, डोळ्यात अश्रू जिरवत आशीर्वाद दिला. अहिल्याबाईंनी बांधलेली देवालय, विहिरी, धर्मशाळा बघून कवी मोरोपंत फार प्रभावित झाले. त्यांचा सामाजिक आणि उदार दृष्टिकोन, त्या चिरंतन संस्कृतीचे, मानवतेचे आदर्श पाहून मोरोपंतांचे मनी अगदी अभिमान धरून आला. त्यांच्या लेखणीतून झरझर ओव्या उतरू लागल्या. ते अहिल्याबाईंना भेटण्यास महेश्वरी आले. विसाजी पंतांची आधीची ओळख असल्यामुळे त्यांच्याचकडे उतरले. तयार केलेल्या काव्याचा कागद त्यांना दिल्यावर ते गंभीर होऊन म्हणाले, दुसरं कोणतंही काव्य त्यांना द्या, स्वस्तुती त्यांना विष समान आहे. एका कवीचे काव्य त्यांनी नदीत बुडवलं होतं. मोरोपंत थक्क झाले. ह्या तर ईश्वराहून थोर. यांच्या निर्मोहास त्रिलोकी उपमा नाही. यांचा पुरुषार्थ, दूरदर्शीपणा, सामाजिक धार्मिक दृष्टिकोन, प्रजावत्सल यामध्ये अहिल्याबाई केवळ अद्वितीय. मला या देवीच्या दर्शनार्थ लवकर न्यावे. मोरोपंतांचे भक्तिरसपूर्ण रसाळ आर्यांचे गायनाने त्या प्रभावित झाल्या. अहिल्याबाईंनी त्यांना सोन्याचे कडे देऊन गौरव केला. मोरोपंतांच्या मनात खदखदत असलेली शंका विचारली, मातोश्री, आपण बांधकामाचा खर्च केल्यावरही वर परत वर्षासन कशास्तव? यामुळे सरकारी तिजोरीवर भार येऊ शकतो. किंवा हे वर्षानुवर्ष चालू राहणे संभव होईल का? मोरोपंत, आम्ही पुढच्या 100 वर्षांचे देखतो. यामुळेच वर्षानुवर्ष देवालयाची व्यवस्था, पूजा चालू राहणे अधिक संभवनीय. ही वर्षासने वंशपरंपरा चालतील आणि हा सारा खर्च आमच्या खाजगी उत्पन्नातून करतो आणि खर्च वेस होऊन उरलेली रक्कम फौजेकडेही लावतो. मातोश्री, आम्ही आपणापुढे विनम्र आहोत. मोरोपंतांच्या कार्यास शुभकामना आणि आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. चांदवडचे मामलेदार आणि तुलाराम होळकर यांची आज भर दरबारात चौकशी सुरू झाली. 2-3 वेळा माफी आणि समज देऊन दंडावर भागवले होते, पण त्यांच्यात सुधारणा झाली नाही. अहिल्याबाई म्हणाल्या, मला युद्धाचा, झगड्याचा तिटकारा जरूर आहे, पण कोणी युद्ध वा झगडे लादले तर आम्ही समर्थपणे तोंड देऊ. दरबारी जनहो, आपल्याला सरकारातून सर्व सुखसुविधा, मुलांसाठी विद्यावेतन, वैद्यकीय सवलत मिळत असल्यावरही प्रजेस छळावं, पिळावं हे आपणास सुचतेच कसं? आपल्या भरोशावर आम्ही निश्चिंत असतो की आमचे अंमलदार प्रजेस वात्सल्याने, प्रेमाने वागवत आहेत. आपण राज्य चालवतो प्रजेच्या सुखासाठी, सामान्य माणसांसाठी. तुलाराम, भिकाजी, तुम्हाला नुसत्या दंडावर भागवले याचा अर्थ तुम्ही उभयता आम्हास दुबळ्या समजलात की काय? माणूस घडवण्यास बराच काळ लागतो, पण नाईलाजाने तुम्हास कामावरून दूर करावं लागत आहे. असे प्रसंग टाळण्याचा खूप प्रयत्न करते. याचा अर्थ मी कमजोर आहे असं नाही. पाणी घालून वाढवलेलं रोप कापणं दुःखद वाटतं, पण मला सुरी वा कैची धरताच येत नाही असं नाही. त्या सभेत वृक्षतोडीस तसेच मद्यप्राशनावर बंधन घालून खलालांना दुसऱ्या व्यवसायाची सोय करून त्यांच्या तरतुदीची सूचना दिली गेली. नथोबांनी दुसरं लग्न केल्यामुळे बाळाबाई रुसून बसली. नवी नवरी गौरी तिच्या कौतुकात सारे दंग आणि अहिल्याबाई एकट्या बाळाबाईची समजूत घालत होत्या. बाळाबाईस गौरीशी नीट वागण्यास सांगितले. नथोबास राजयक्ष्मा असावा या चिंतेने त्यांचं मन कोळपलं. उपाय तर सर्वच सुरू होते, पण ज्वरास उतार पडत नव्हता. टिपू सुलतानचा पडाव होऊन बदामी किल्ला हस्तगत झाल्याची आनंद वार्ता कळल्यावर अटीतटीने फौजेच्या खर्चाची तरतूद केल्याचं सार्थक झालं. अहिल्याबाई एकदम उदास झाल्या.
राणोजी रागावून गेला. वडील शहाजी मामा आजारी असून देखील भेटीस आला नाही, म्हणून वाटते राग लोप विसरून त्यास बोलावून घ्यावं. 62 वरीस लागलं. आणखी किती दिवस उरलेत. अहिल्याबाईंचा आब कायम ठेवून हरकू आईनी राणोजीस बोलावणे धाडले. फडणीशीत तुकोजींचा खलिता आलेला. टिपूशी झालेल्या मातब्बर लढाईचे आणि बापू होळकरांनी केलेल्या शर्थीने सध्या तरी निभावले, पण पुढच्या युद्धासाठी 1,00,000 हुंडी, बारुदीचे गाडे, जंबुरे, तोफा पाठवण्याबद्दल लिहिले होते. आधीच तयारीत असलेल्या अहिल्याबाईंनी सामान सुरक्षित रवाना करून वाड्यावर आल्यावर राणोजी चौंडीकर आल्याचे कळले. आत्याला दंडवत घातल्यावर प्रेमाने त्याची विचारपूस करून सत्वर पित्याच्या म्हणजे शहाजीच्या भेटीस जाण्यास सांगितले. आत्यावर एवढा राग धरतात का रे? माझं दैवस एवढं खडतर, 10 बाजूंनी दुःख, सरकारची चाकरी, जायदादची व्यवस्था, पत्रव्यवहार, न्याय, खरंच खूप थकले रे, शक्तिहीन झाले रे. माझं असं कुणीच नाही रे. राहू दे, माझं रडगाणं राहू दे. दोघेही पोचले तेव्हा शहाजी शेवटची घटका मोजत होते. राणोजीस बघताच भेट भेट म्हणत त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. अहिल्याबाईंनी टाहो फोडला. अरे सारेच मला काळतोंडीला सोडून जाता का? रडून रडून त्यांना ज्वर भरला. 2 दिवस पडूनच होत्या. मंडळी, आजचं वाचन आपण इथे थांबवतोय. उद्या याच्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ही जी लेखमाला आहे अहिल्याबाई होळकरांच्यावरची, ती लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी नीलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर उद्या नवीन भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.